नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी दोघे रूममध्ये येतात. तर जानकी आता ऋषिकेशच्या डोक्यावर हात ठेवते आणि प्रेमाने विचारते की काय कसं वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी खूप छान वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की काय छान वाटतं. तर ऋषिकेश म्हणतो की हो छान वाटतं. आणि काय हो तुम्ही पुरुष खरंच किती रसिक आहात, छान पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकतात. नाही म्हणजे आपण इतक्या दिवसातून इतक्या महिन्यातून आपल्या बेडवर आपल्या गादीवर आणि काय हो तुम्हाला फक्त छान वाटतं. तुम्ही तर तुमच्या बायको सोबतच बसलात ना. आणि फक्त छान म्हणून जानकी थोडीशी रुसते, नाराज होते. तेव्हा आता ऋषिकेश मुद्दाम हसतो. तेव्हा आता ऋषिकेश खरंच जानकीला जवळ घेतो आणि म्हणतो की खरंच जानकी तुला खरंच सांगतो, मला आज इतकं छान वाटतं ना, खूप खूप छान वाटतं. आणि जेव्हा ऑफिसमधून मी असंच थकून यायचो, घरी यायचो आणि तेव्हा तर तू माझ्यासोबत गप्पा करत बसायची, दिवसभराची तुझी चाव म्याव सगळं काही तुम्हाला सांगायची, ही सगळं काही मला आठवतं. तेव्हा आता जानकीला हसू येतं. जानकी म्हणते की बघितलंस का, माझं ज्ञान होतंय स्टोरेज रिकामं होतंय. आपण जर ठरवलं तर चांगल्या आठवणी सुद्धा आपण आठवू शकतो. हे कळले ना तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की हो कळले. तेव्हा जानकी म्हणते की चला आता एक छान असं डोकं टेकवा खाली. तेव्हा आता जानकी ऋषिकेशचं डोकं दाबून देत असते आणि तेव्हा जानकीला मात्र आत्तापर्यंत जे काही घटना घडलेल्या आहे त्या सर्व आत्तापर्यंत आठवतात. जेव्हा तिने ऋषिकेश सोबत घर सोडलं होतं आणि ऋषिकेशने सुद्धा, तेव्हा मात्र ऋषिकेशने आपल्या ओवीच्या जीवासाठी ते कडं मोडलं होतं. आणि जानकीने आता सयाजीरावांचं चॅलेंज जिंकण्यासाठी ती नांगराला सुद्धा झोपली होती आणि त्याच वेळेस ऋषिकेशने तिची येऊन साथ दिलेली. एकमेकांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण, ते कठीण परिस्थिती तिला सर्व काही आठवते. तेव्हा आता जानकी डोकं दाबता पाय दाबायला सुरुवात करते. तर ऋषिकेश लगेच डोळे उघडतो आणि जानकीला म्हणतो की जानकी अगं काय हे, अगं नको, म्हणून तो तिच्या हाताला धरतो. तेव्हा आता जानकी म्हणते ऋषिकेश खूप कष्ट घेतले, खूप त्रास सहन केला, परंतु आता मात्र थोडेसे विश्रांतीचे क्षण तरी घ्या. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुन्हा आता ऋषिकेशच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि ऋषिकेशला म्हणते प्लीज ऋषिकेश, म्हणून जानकी अगदी प्रेमाने आपल्या ऋषिकेशचे पाय दाबते आणि त्यातच तिला खूप असा आनंद वाटत असतो. त्यानंतर इकडे आपली ओवी इतक्या दिवसातून आपल्या आणि आई आणि नानांसोबत खूप अशी खुश एन्जॉय करत असते आणि अगदी प्रेमाने आपली सुमित्रा आई तिला लाडू भरवते आणि ओवीला विचारते की अगं लाडूबाई अगं आम्ही केलेले लाडू सांग ना कसे झाले तरी. तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की कमाल आजी, अगं खूपच गोड आणि कमाल असे लाडू आणि इतके छान मस्त झाले. अगं आजी, तुझ्या हातचे जे लाडू होते ना दिवाळीमध्ये खरंच खूप मिस केले ग. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं अजिबात आता मिस करायचे नाही, आता तू आपल्या घरात आली त्यामुळे आजीला अगदी हक्काने सांगायचं आजी मला हे खायचं, तर आजी लगेच बनवून देणार. आणि रोज मात्र दिवाळी. तर ओवी म्हणते की आजी मग तू तुझ्या हातानेच भरवशील ना. तेव्हा आता सुमित्रा नानांना म्हणते की हे बघा आता ही मोठी झाली, मग आता ही ईच्या हाताने खाणार की नाही, हो की नाही. तेव्हा नाना म्हणतात की हो. नानांचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा आता ओवी म्हणते की आजी, तर आता सुमित्रा म्हणते की बरं बाई मी भरवेल, माझ्या हाताने भरवेल. तेव्हा आता नाना सुद्धा सुमित्राला लाडू मागत असतात. तर लगेच ओवी ही म्हणते की अगं आजी हे बघ ना, कारण सुमित्राने ओवीची छान अशी पप्पी घेतली असते. तर लगेच ओवी म्हणते की आजी हे बघ ना, नाना आजोबांना सुद्धा छान अशी गोड पप्पी हवी आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं लाडूबाई, अगं काय बोलतेस, त्यांना लाडू हवा आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की हो लाडूच. तर सुमित्रा म्हणते की त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना गोड खायचं नाही, त्यामुळे त्यांना गोड नाही मिळणार. तेव्हा आता ओवी म्हणते की आजी काय हे, आणि हमारे आने की खुशी में थोडा मीठा तो बनता है. नाना म्हणतात की हो आणि सुमित्राला गोड असं हसायला येतं आणि ओवी आपल्या हाताने आता नानांना लाडू भरवते, ते पण अगदी प्रेमाने. तेव्हा आता इतक्या दिवसांनी आपली ओवीचे इतके लाड अनुभवायला मिळतात म्हणून नानांच्या डोळ्यात खरंच पाणी येतं. ओवी आता थोडी कासावीस होते आणि नानांना म्हणते की नाना आजोबा अहो का रडतात तुम्ही इतकं. त्यावर तर सुमित्रा ही ओवीला जवळ घेते आणि नाही ग बाळा, ते रडत नाही ग, अगं ते तर त्यांचे आनंद अश्रू. त्यावर आता ओवी विचारते की आनंद अश्रू म्हणजे काय असतं आजी. त्यावर तर सुमित्रा म्हणते की अहो हे बघा ना, आता कसं समजावून सांगू बरं मीला, म्हणजे हे बघ ओवी, आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असते आणि आपण देवबापाकडे खूप त्यासाठी प्रार्थना करते, ती गोष्ट मिळवून दे म्हणून, आणि तुम्ही काय म्हणतात बरं त्याला. तेव्हा आता ओवी म्हणते की मेनी फेस्ट करतो ते अगं युनिव्हर्सकडे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हो तेच ते, आणि मिळाल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, मग त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ना. तर ओवी म्हणते की हो ना आजी, तेच मग आनंद अश्रू. तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की म्हणजे नाना आजोबा तुम्ही खरंच असे भावनिक झालात का.
फक्त मान डोलावतात. तर आता सुमित्रा खुश होते आणि तुम्हाला कळलं ना, मग असून द्या असं बोलून आता ओवी ही नानांना म्हणते की नाना आजोबा आता अजिबात रडायचं नाही, हसायचं आणि खुश राहायचं, कारण आता मी काही तुमचा पिछा नाही सोडणार. त्यावर आता सुमित्रा नानांना म्हणते की ऐकलत का, आता मात्र ओवी बाई काही आपला पिछा नाही सोडणार. ओवी म्हणते की हो हो ना मग आजी, अगं नाही सोडणार. आता तुम्ही दोघांनी मला गोष्ट सांगायची, रात्री गोष्ट सांगायची आणि सकाळी माझ्यासोबत लपछपी खेळायची. तेव्हा आता नाना हे ओवीला टाळी देतात, तर ओवी ही सुमित्रा आईंना सुद्धा टाळी देते. आता हे तिघही खूप खुश असतात. त्यानंतर आता सकाळ होते आणि आपली जानकी कामाला लागते. अंगणामध्ये झाडून वगैरे सडा शिपणं सगळं काही व्यवस्थित पार पाडते. त्यानंतर आता अंगणातील सर्व काही आवरून झाल्यानंतर देवघरात येते. देवांना मस्त आंघोळ वगैरे जे काही आहे ती पूजा सर्व काही संपन्न करते. देवासमोर दिवा लावते, घंटानाद करून देवाला प्रार्थना करते, नमस्कार करते आणि सर्व घरामध्ये आता ती धूप फिरवते. तुळशी वृंदावनाला पाणी घालते आणि मस्त दिवा वगैरे लावून तुळशीची पूजा करते. दारामध्ये मस्त ही रांगोळी काढून ती त्यानंतर किचन घरात येते. किचन घरात आल्यानंतर अगोदर सर्व साफसफाई करून घेते आणि आपल्या गॅसची ती हळदी कुंकू वाहून पूजा करते. गॅसची पूजा करून आता गॅसला नमस्कार करते आणि आता स्वयंपाकाची तयारी करायला घेते. आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्रा आई येतात. सुमित्रा आई म्हणतात की जानकी, अगं कमल आहेस तुझी, नेहमीप्रमाणे तू सकाळी उठलीस सुद्धा, सर्व काही आटपून तू अगदी तयारी सुद्धा केली, सडा सुद्धा घातलास, रांगोळी सुद्धा घातलीस आणि आता तर स्वयंपाक घरात येऊन कामाला सुद्धा लागलीस ग. तेव्हा आता जानकी मस्त आपला पदर डोक्यावर घेते आणि कमरेला खोचते आणि विचारते की आई मला सांगा बरं आज काय स्वयंपाक करायचा बरं. तेव्हा मात्र आता सुमित्रा अगदी खुश होऊन जानकीला म्हणते की वाव जानकी, खरंच वा, अगं खरंच तुझ्या या पहिल्या रूपात बघून मला इतकं छान वाटतं. म्हणून अगदी प्रेमाच्या मायेने आता ती जानकीची दृष्ट काढते आणि या माझ्या लाडक्या सुनेला मात्र कुणाची दृष्ट लागू नये म्हणून आपल्या डोळ्यातील काजळ काढून ती जानकीच्या गालाला लावते आणि अगदी तोऱ्यात मस्त विचारते की सांगा सुनबाई, तुमच्या मागे तुमचं हे स्वयंपाकघर आम्ही मस्त ठेवलं की नाही. जानकीला हसायला येत असतं. जानकी म्हणते की आई काय हो, अच्छा म्हणजे घरी आल्या आल्या माझी थट्टा करायची तुम्ही ठरवलं का. आई माझ्या चांगलंच लक्षात आहे की हे स्वयंपाकघर तुम्ही माझ्याकडे सोपवलं म्हणून, पण आई अहो जे काही मी शिकले ना ते माझ्या आईंकडून मी शिकले आणि तुम्हीच म्हणालात ना लग्नानंतर सासूबाई सोनेला जो पहिला दागिना देते तो म्हणजे पहिला स्वयंपाकघर आणि तो कसा असा लख असला पाहिजे. आणि आता तर मी आले ना, मग त्यामुळे याची चमक कधीही कमी नाही होणार. जे काही आई मी शिकले ना ते सगळं काही माझ्या सासूबाईंकडून शिकले आणि विसरणार सुद्धा नाही. पण आई मला एक गोष्ट सांगा बरं. तर सुमित्रा म्हणते की जानकी, अगं मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू अगदी लक्षात ठेवलं बरं का. पण जानकी, अगं मी मात्र काही गोष्टी विसरले, म्हणजे दुसऱ्याचं वागून आपण ऐकायचं नसतं, इतकी साधी गोष्ट नाही समजली. तेव्हा आता जानकी म्हणते की आई बास करा, आई या गोष्टीवर नाही बोलायचं, जे झालं ते गंगेला मिळालं. बरं आज स्वयंपाकात काय करायचं त्यावर चर्चा करूयात. सांगा बरं काय करायचं आई. मेथी आहे, पालक आहे, मटार सुद्धा आहे. त्यावर आता सुमित्रा खुशून म्हणते की जानकी, अगं काही पण कर चालेल मला, आज मात्र आम्हाला सगळ्यांना तुझ्या हातचंच खायचं आहे, त्यामुळे काहीतरी असं छान तू बनव. तेव्हा आता जानकी अगदी खुशून विचारते की आई अहो गोडाचं करू का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हो, आणि सांग ना काय करशील. त्यावर आता जानकी आठवून म्हणते आणि आपले दोन्ही हात पुढे करते आणि म्हणते की ठरवा बरं, हा बेत की हा बेत, मग सांगा नेमकं कोणता हात धरता तुम्ही. तेव्हा मात्र आता सुमित्रा एक हात पकडते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई पुरणपोळी, चला मग डन, म्हणून एकमेकींच्या हातामध्ये हात देतात. आणि पुरणपोळी तर सुमित्रा म्हणते की पुरणाची पोळी तर सगळ्यांनाच आवडते आणि आई खास करून तुमच्या मुलाला खूप आवडते बरं का. सुमित्राला हसायला येतं. आई पुरणपोळी बनवते, छान कटाची आमटी सुद्धा बनवते, भजी पोळी सगळं काही, पापड सगळं काही तळते. तेव्हा सुमित्रा सुद्धा आपला पदर कमरेला खोचते आणि चल जानकी मी तुझ्या मदतीला येते. तर जानकी म्हणते की आई कुठे काय नाही, हे स्वयंपाकघर कोणी कुणाकडे सोपवलं, तुम्ही माझ्याकडे ना, मग मी कोण आहे बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं तू तर सुनबाई आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्ही कोण आहात. तर सुमित्रा म्हणते की अगं मी तर तुझी सासूबाई. तेव्हा आता जानकी म्हणते की मग बरं, मग आई तुम्ही आजपर्यंत खूप काही कष्ट केले, खूप मेहनत घेतलं, या घरासाठी खूप काही केलं, त्यामुळे त्यांनी फक्त आराम करायचा आणि ह्या सुनबाईने मात्र माझ्या सासूबाईंचा लाड करायचा आणि फक्त लाड. आई जा बरं तुम्ही तिकडे बसा. तर सुमित्राला अगदी डोळे भरून येतात. जानकीला म्हणते की हो बाई, आणि तू म्हणजे ना, म्हणून सुमित्रा
आता बाजूला जाते तर जानकी लगेच आता पुरण शिजायला टाकते। कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होतात तेवढ्यात आपली सगुना धावतच येते आणि डोक्याला हात लावून म्हणते की वहिनी अहो काय हे आल्या आल्या स्वयंपाकाला सुद्धा लागलात का? व्हा बरं इकडे, जा तिकडे, मी करते सर्व काही। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही नाही सगुना, हे बघ स्वयंपाकघर माझं आहे, येथे राज्य माझं आहे आणि तुला जर मदत करायची असेल तर कर ग सगुना। तेव्हा सगुना म्हणते की बरं सांगा काय करायचं तर? जानकी म्हणते की बरं तू ते ताट घे, तो डब्बा घे आणि आज मात्र पुरणपोळीचा बेत आहे बरं का। तेव्हा मात्र मस्तपैकी पुरण परतून वगैरे त्या दोघी वाटायला सुद्धा घेतात। तेव्हा सगुना आणि जानकी दोघीही मस्त अशा गरम गरम पुरणपोळ्या तयार करतात आणि आता सर्वजण जेवायला येऊन बसतात। तेव्हा मात्र आता सुमित्रा खुशून म्हणते की अगं जानकी खरंच खूप छान असा खमंग वास आला। तेव्हा आता जानकी म्हणते की हो हो गरम गरम पुरणपोळी। सर्वांना पुरणपोळी म्हटल्यानंतर खूप असा आनंद होतो। अवंतिकाला सुद्धा वाढते आणि जाऊबाई चला सुरुवात करा असं खुशून म्हणते। त्यानंतर आता ती सारंगला सुद्धा वाढते। सारंग खाली मान घालून शेवटी बसतो। आपल्या सुमित्राला तर खरंच खूप आनंद होतो, तो अवंतिकाकडे बघून खुशून हसतो। तेव्हा आता आजीला सुद्धा पोळी वाढते तर आजी तोऱ्यात म्हणते की अगं तूप दे ना, तर जानकी तूप वाढते आणि चला चला सुरुवात करा, सावकाश होऊन द्यात। आणि धाकट्या जाऊबाई तुम्हाला तर पुरणपोळ्या आवडतात ना, तुमच्या वाट्याच्या मात्र एक्स्ट्रा अशा 2 म्हणजे लाटल्या मी, त्यामुळे पोटभर मस्त जेवा। तेव्हा अवंतिका खुशून म्हणते की वहिनी थँक्यू, अगदी पोटभर खाणार आहे मी। तेव्हा आता सुमित्रा खुशून नानांना पोळीचा घास भरवते। जानकी तोपर्यंत नानांना पाणी घेऊन येते आणि नाना पाणी। सर्वजण मस्तपैकी जानकीने बनवलेल्या या पुरणपोळीवर ताव मारतात। सर्वांना आता खूप मस्त पुरणपोळ्या लागतात। तेव्हा आता सौमित्र तर मस्त डोळे बंद करून पुरणपोळीवर ताव मारत असतो। तेव्हा आता जानकी मुद्दाम सौमित्रची गंमत करत म्हणते की ऑर्डर ऑर्डर। आणि काय वकील भाऊजी, अहो असे डोळे बंद करून कोणत्या कोर्टामध्ये गेलात तुम्ही? अहो भाऊजी पुरणपोळी कशी झाली ते सांगा अगोदर। तेव्हा आता सौमित्र अगदी खुशून म्हणतो की वहिनी कमाल, आणि आता हे खाऊन मात्र मस्त ताणून राहणार मी। तेव्हा आता जानकी ओवीला सुद्धा विचारते, ज्या ओवी म्हणते की आई अगं खूप छान झाली, परंतु सारंग तर भामट्यासारखा अगदी खाली मान घालून बघत असतो। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी अगं हुसळ छान झाली। त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो माझं कशाला कौतुक करतात, मग हुसळ तर आईंनी केली, आईंचं कौतुक करा। तेव्हा आता ऋषिकेश आईकडे पाहतो तर अवंतिका म्हणते की वहिनी अहो तुम्ही का वाढत बसलात, या तुम्ही सुद्धा जेवायला बसा। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ग अवंतिका, मी नंतर बसेल, पण आता मात्र माझं इतक्या दिवसातून सगळं काही कुटुंब एकत्र जेवायला बसलं, यानेच माझं पोट भरलं ग, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जेवा, मी गरम गरम पोळ्या तुम्हाला वाढते। तर आजी म्हणते की हो हो, परंतु माझ्या गुंडी करता एक पुरणपोळी बाजूला काढून ठेववर का, नाही म्हणजे या घरात तिला कोणीही विचारत नसलं तरी ती या घरामध्ये राहते, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तिला नको का हे सर्व म्हणजे कळायला, कारण आज पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे जानकीने एका हाताने केला, आयतं जेवायला यायला सुद्धा तिला वेळ मिळत नाही का, की ताट घेऊन तिला वर घेऊन जायचं आणि भरवायचं का मी। तेव्हा सारंगला राग येतो। सारंग लगेच आता खाली मान घालून रागानेच बघत असतो आणि ऐकत असतो। तेव्हा आजी म्हणते की अगं सुमित्रा ती खाली कशी येणार ग, तिची पाठ दुखते। तेव्हा सारंग फक्त आता जानकीकडे पाहतो आणि तो जेवायला तयार नसतो। जानकीचं लक्ष जातं। जानकी विचारते की सारंग भाऊजी काय झालं, तुम्ही का जेवत नाही बरं, तुम्ही सुरू करा, आणि जरीही ऐश्वर्याची पाठ दुखत असेल ना तरी सुद्धा मी ताट करून घेऊन जाते आणि तिला देते। तेव्हा सारंग फक्त मान डोलावतो की हो म्हणून, आणि तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते। तर आता सौमित्र म्हणतो की इतका छान आपला बेत चालू आहे, मग आता या वेळेला कोण आलं असेल बरं। सौमित्र उठायला लागतो, तोच लगेच जानकी म्हणते की भाऊजी बसा बरं तुम्ही, मी बघते कोण आले ते, म्हणून जानकी आता दरवाजा उघडायला जाते आणि सुमित्रा ही अगदी प्रेमाने आपल्या नानांना घास भरवते। तेव्हा मात्र आता जानकी दरवाजा उघडायला येते, तोच लगेच दरवाजा उघडणार जानकीला धक्का बसतो, कारण जो काही सावकार आहे तो आता इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन आलेला असतो। जानकी आता बघतच असते तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की सारंग रणदिवे कुठे आहेत। त्यावर आता ऋषिकेश विचारतो की जानकी अगं कोण आहे ग। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की पोलीस आलेत। पोलीस म्हटल्यानंतर आता सर्वांना धक्का बसतो। सारंगच्या हातातील घास हा खाली पडतो। तेव्हा लगेच आता तो सावकार आहे तर तो लगेच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही कुठे आहे असं का विचारतात, आणि लगेच तो आतमध्ये घुसतो म्हणजे घरामध्ये येतो आणि सारंगकडे बोट दाखवतो की तो बघा साहेब तो तेथे बसला, माझे 5 कोटी खाल्ले आणि कसं शांतपणे जेवत बसला, त्याला धरा। तेव्हा आता ऋषिकेश पुढे येतो। ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट काय चाललं तुमचं हे सर्व, आणि तुम्ही असे आतमध्ये का घुसलात। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की सारंग रणदिवे यांना अटक करायला आलो। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसतो। तर ऋषिकेश म्हणतो की काय, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आणि सारंग रणदिवे यांनी 5 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन यांची फसवणूक केली, खोटे कागदपत्र त्यांनी पुढे केली, मग या फ्रॉडच्या केस खाली मी त्यांना अटक करायला येथे आलो। आणि हवालदार
हवालदार तुम्ही यांना ताब्यात घ्या म्हणून सारंग लगेच तेथून आता पळ काढतो. डायरेक्ट तो रूम मध्ये पळत येतो आणि दरवाजा लावून घेतो. आतमध्ये येतो आणि ऐश्वर्या अहो खाली पोलीस आलेत मला पकडायला. ऐश्वर्या मला पकडायला पोलीस आलेत म्हणून आता सारंग खूप असा रडतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट सारंग, पोलीस कशाला आले असं विचारते. सारंग घाबरतच म्हणतो की पोलीस कशाला आले म्हणजे अहो आपण सावकाराचे 5 करोड रुपये घेतले होते, आपण त्याला ते पैसे परत दिले नाही म्हणून फसवले, म्हणून त्यांनी माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि ऐश्वर्या खरंच मला पकडायला पोलीस आले तो म्हणून सारंगची अगदी पूर्णपणे घाबरगुंडी उडते. ऐश्वर्या प्लीज मला वाचवा, मला काहीतरी येथून पोलिसांपासून वाचवा. ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट सारंग शांत व्हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपण काहीतरी करूयात म्हणून लगेच ऐश्वर्या आपल्या डॅडाला फोन करायला घेते. त्यानंतर मात्र इकडे हवालदार वर जायला निघतात. तर ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट. तर सौमित्र सुद्धा विचारतो की तुम्ही असे म्हणजे न विचारतात कसे आलात. तेव्हा आता तो सावकार म्हणतो गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याच्या घरी मात्र सांगून यायचं असतं, असा कोणता कायदा असतो का. त्या दिवशी मात्र लिलाव चालू असताना तुमच्या जानकी बहिणी अचानक पेपर्स घेऊन आल्या. मी सुद्धा आज अचानक आलो, भलेही मी तुमचं घर कब्जा करू शकत नाही परंतु ह्या टेडी बियरला मात्र मी जेलमध्ये टाकून राहणार. आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब धरा त्याला, तुम्ही काय बघत उभे राहिलात. तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो आणि बाकी सर्वजण सुद्धा अगदी टेन्शन मध्ये येतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सांगतात की जा तुम्ही वर जा आणि त्यांना पकडून घेऊन खाली या. तेव्हा आता जानकीला सुद्धा काय करू आणि काही नाही अशी अवस्था होती. तेव्हा हवालदार वर जायला लागणार तोच लगेच ऋषिकेश त्यांना अडवतो. मी त्याला आणतो असे तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो. तोपर्यंत ऐश्वर्या रूम मध्ये डॅडाला फोन करते. डॅडा अहो ज्या माणसाकडून आपण 5 करोड रुपयाचं कर्ज घेतलं होतं त्या माणूस आज घरी आला आणि त्याने सारंगवर केस टाकली म्हणून तो पोलिसांना घेऊन सारंगला जेलमध्ये टाकायची तयारी करतो. मग डॅडा प्लीज तुम्ही काहीतरी करा हो आणि ह्या सारंगला प्लीज काही करा परंतु तुम्ही मात्र सारंगला ह्या संकटातून सोडवा. तेव्हा मात्र आता सयाजी तर पूर्णपणे वैतागून गेलेला असतो. तो म्हणतो की आता मात्र यांचं काही माझ्या मागे जे काही आहे ते सुटत नाही, मग मी मात्र आता काय करू शकतो म्हणून तोच आता फोन कट करतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या पुन्हा फोन लावते. तर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की डॅडा प्लीज फोन कट करू नका, सारंगशी बोला. तेव्हा लगेच सारंग फोन घेतो आणि हॅलो हॅलो डॅडा हो मी बोलतोय, प्लीज मला वाचवावं म्हणून सारंग रडत असतो. डॅडा हो माझ्या घरी मला न्यायला पोलीस आले, त्या सावकाराने माझ्यावर केस टाकली, प्लीज काही करा मला वाचवा म्हणून सारंगची आता खूप अशी घाबरगुंडी उडाली तर असतेच परंतु आता मात्र तो रडत असतो. प्लीज डॅडा काहीतरी करा, अहो मला जेलमध्ये नाही जायचं, मला वाचवा. तेव्हा आता सयाजी म्हणतो की सारंग अहो कशाला रडतात, जावे बाप्पू मी करतो काहीतरी, ठेवा बरं फोन आता. म्हणून आता सयाजीराव फोन कट करतो. ऐश्वर्या फोन घेते आणि विचारते की काय झालं. तर सारंग अगदी हळू शब्दात म्हणतो की फोन करतो असे म्हणाले. ऐश्वर्या म्हणते की हो हो करतील डॅडा, काहीतरी करतील. सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो मला जेलमध्ये नाही जायचे. त्यानंतर आता ऋषिकेश हा रूम मध्ये ह्या सारंगला आणायला निघतो. तर जानकी आता ऋषिकेशचा हात धरते. ऋषिकेश तुम्ही तुमच्या भावाला असं पोलिसांच्या ताब्यात नाही देऊ शकत म्हणून जानकी आता ऋषिकेशला अडवते. परंतु ऋषिकेश म्हणतो की जानकी हे तो माझा भाऊ नाही, तो आता गुन्हेगार आहे. सारंगने घरात आणि घराच्या बाहेर खूप असे गुन्हे केले आणि आता काही जरी झाले तरी कायद्याला मात्र आपण असे आडे नाही जाऊ शकत, त्यामुळे जानकी तुम्हाला प्लीज आडू नको. परंतु ऋषिकेश आता जानकीचं सुद्धा ऐकत नाही आणि तो आता रूम मध्ये निघून जातो. तेव्हा आता ऋषिकेश दरवाजा वाजवतो की सारंग दार उघड, सारंग दार उघड. तेव्हा आता सारंग तर खूप घाबरतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या बघा ना दादा मला न्यायला आला. तेव्हा आता ऋषिकेश खूप चिडतो. ऋषिकेश म्हणतो की सारंग तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी तुला म्हणतो ना दार उघड म्हणून जोरात तो सारंगवर ओरडतो. सारंग रडतच विचारतो की दादा पोलीस गेले का. त्यानंतर आता खाली जानकी ही सौमित्राला म्हणते की सौमित्र भाऊजी अहो तुम्ही तरी बघा ना. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी शांत हो. परंतु आता मात्र सावकार म्हणतो की आता काय करायचं आणि जर तो खिडकीमधून पळून गेला तर मग काय करायचं. तेव्हा सौमित्र म्हणतो की का तो पळून जाईल, थोडासा धीर धरा आणि तुम्ही अरेस्ट करायला आलात, तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओहो ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे असा कसा येईल आणि मी जे काही अरेस्ट वॉरंट आहे ना ते घेऊनच आलो. म्हणून आता ते सर्व कागदपत्रे तो सौमित्रला दाखवतो. नीट वाचून घ्या आणि सारंग रणदिवे याला मी चौकशीसाठी घेऊन जात आहे, त्यामुळे तुम्ही मला नाही अडवू शकत. तेव्हा आता आजी थोडासा बारीक आवाज काढत रडत म्हणते की काय चौकशी झाल्यानंतर तुम्ही त्याला सोडणार का. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो एवढं सोपं नाही ते, त्याला सोडवण्यासाठी तुम्हाला बेल करावी लागेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ठीक आहे तुम्ही तुमचं काम करू शकतात. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ आपण त्यांना नाही अडवू शकत कारण ते आता
वॉरंट आहे, सारंगला आता त्यांच्याबरोबर जाऊन दे, मी हवं तर नंतर बेल करेल आणि जर आता सारंग त्यांच्याबरोबर नाही गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग दार उघड दार उघड, म्हणून ऋषिकेश जोराने दरवाजा वाजवतो, परंतु सारंग रडतच म्हणतो की मी नाही उघडणार. ऋषिकेश म्हणतो की दार उघड. तेव्हा आता सौमित्र खाली जानकीला म्हणतो की वहिनी तू वर जा आणि त्याला शांतपणे दार उघडायला सांग, तसा तो बाहेर नाही येणार. तेव्हा आता जानकी धावतच वर येते आणि सारंग भाऊजी दरवाजा उघडा, सारंग भाऊजी प्लीज दरवाजा उघडा अशी ती विनवण्या करायला सुरुवात कर. जानकी म्हणते की सारंग भाऊजी हे बघा, तुम्हाला कोणी काही करणार नाही, मी आहे, ऋषिकेश आहेत, सौमित्र भाऊजी सुद्धा आहे, कोणीच तुमच्या केसाला धक्का सुद्धा लागून देणार नाही, तुम्ही बाहेर या, प्लीज बाहेर या. तेव्हा आता आतमध्ये ऐश्वर्या सारंगला म्हणते की अहो सारंग उघडा ना दार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग दार उघड, म्हणून ऋषिकेश आता दरवाजा वाजवतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो ते घाबरलेत आणि परत ती सारंगला म्हणते की प्लीज सारंग भाऊजी दार उघडावो. तेव्हा सारंग खूप जोरात ओरडतो की येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या मला नाही जायचं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्ही घाबरू नका, आपण डॅडांना फोन केलेला आहे, ते नक्की काहीतरी करतात ना, तोपर्यंत तुम्ही दार तर उघडा. तेव्हा आता सारंग रडतच दार उघडतो आणि जानकीला म्हणतो की वहिनी अगं वहिनी मला पोलिसांच्या सोबत नाही जायचं, प्लीज तू दादाला सांग ना समजावून. तर ऋषिकेश कोण आता काय ऐकत नाही आणि सारंगचा हात धरतो आणि सारंगला ओढतच तो खाली घेऊन येतो. जानकी म्हणते की ऋषिकेश सावकाश, ऋषिकेश असं काय करता तो, आणि ऋषिकेश आता रागाने पोलिसांकडे सारंगला ढकलून देतो आणि याला घेऊन जा असे म्हणतो. तेव्हा सारंग रागाने ऋषिकेशकडे पाहतो तर इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सारंगला ताब्यात घ्यायला सांगतात. सारंग रागाने ऋषिकेशकडे बघत असतो आणि धावतच नानांजवळ येतो, नानांच्या हातापाया पडतो, नाना प्लीज तुमच्या सारंगला वाचवा. नानांचा हात धरून नाना मला पोलिसात नाही जायचं म्हणून खूप रडतो, परंतु नाना आता सारंगकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. तेव्हा सुमित्रा आता खाली मान घालून रडत असते तर सारंग उठतो आणि आईला म्हणजे सुमित्राला म्हणतो की आई तू तरी सांग ना, परंतु सुमित्रा मात्र आता सारंगकडे बघत सुद्धा नाही. तर आजीकडे लगेच तो आता येतो, आजी अगं बघ ना ग तुझ्या सारंगला घेऊन चालले, तू तरी काहीतरी सांग ना त्यांना, म्हणून सर्वांच्या खूप असे सारंग आता विनवण्या करतो आणि सुमित्राकडे सुद्धा धावत येतो की दादा दादा अरे तू तरी काहीतरी कर आणि हात जोडतो की मला नाही जायचं, मला यातून वाचव, मला भीती वाटते, मला सोडव. तेव्हा आता सुमित्रा म्हणतो की हो हो मी तुला नक्की सोडवेल, परंतु तू असं काही करू नकोस, तू आता त्यांच्या सोबत जा. तेव्हा आता सारंग म्हणतो की तू जर नाही आला तर मग तू जरी नाही आला ना माझी ऐश्वर्या नक्की येईल, म्हणून आता वर पाहतो तर वर आता सर्वांचं लक्ष जाते. तो ऐश्वर्या मात्र आता ढुंकून सुद्धा पाहायला बाहेर आलेली नसते, म्हणून शेवटी सारंगला आता पोलीस ओढतच घेऊन जातात. सुमित्रा रडत असते की सारंग सारंग, सुमित्रा खूप रडते तर जानकी म्हणते की आई प्लीज रडू नका, सारंग भाऊजींना काही होणार नाही, मी माझ्या माणसांना काही होऊन देणार नाही आई, मी त्यांना सोडून आणेल. आजी सुद्धा रडत असते की माझा गुंडा कधी येईल परत, अरे गुंडा गुंडा. तर लगेच सुमित्रा आता जानकीच्या मिठीत येऊन खूप अशी रडते. सौमित्रा आजीकडे बघत असतो. ऋषिकेशने मात्र आता या सगळ्यांवर पाठ फिरवलेली असते, तो आता ढुंकून सुद्धा पाहत नाही. तेव्हा आता सारंगला येथे पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातं आणि त्याच समोर आता एक हवालदार एका अशा जोशाला घेऊन येतात आणि त्याला चांगला तो बदडत असतो की लोकांचे पैसे चोरतो, पैसे देत नाही, बुडवतो. तेव्हा आता सारंगला तसतसे अंगाला काटा येत असतो. सारंग तसतसा खूप घाबरतो, कारण माझी सुद्धा अवस्था हे लोक अशीच करतील म्हणून त्याला भीती वाटत असते. आणि आता मात्र सारंग समोर त्या माणसाला इतकं मारलं जातं तसतसं सारंगचा जीव अगदी न खात येत असतो. हवालदार बाहेर येतो आणि म्हणत असतो की लोकांची लूटमार करतो. सारंग लगेच खाली मान घालतो. तेव्हा आता हवालदार हा सारंगकडे एकसारखा पाहत असतो आणि त्याच्या दुसऱ्या हवालदाराला विचारतो की काय रे हा तर सारंग रणदिवेस ना. तेव्हा आता लगेच तो हवालदार म्हणतो की हो ना तोच तर आहे, याने 5 करोडचा अगदी म्हणजे बुडवलेत. तेव्हा आता तो दुसरा हवालदार सारंगकडे बघत म्हणतो की बापरे 5 करोड रुपये, एवढी मोठी माणसं आणि इतके मोठे झोल दिसतात. तेव्हा आता हवालदार म्हणतात की अरे हाच फक्त झोलर आहे, कारण बाकीचे त्यांच्या घरातील सगळे माणसं अगदी देव माणसं आहेत आणि आपल्या ऋषिकेश दादांनी ही स्पर्धा जिंकून अख्ख्या गावाचं नाव पेपर मध्ये आणलं आणि हे बघ ना याचं थोबड तर उद्या पेपरच्या पहिल्याच पानावर येईल. तेव्हा तो हवालदार 5 नंबरची फाईल कुठे आहे असं विचारतो आणि हे सर्व ऐकून मात्र सारंग खाली मान घालून खूप असा रडतो आणि तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब येतात आणि सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा सारंग लगेच उठतो, इन्स्पेक्टर साहेबांजवळ अगदी पाय अडखळतच येत असतो आणि हात जोडतो की साहेब प्लीज मला सोडवा म्हणून आता खूप असं विनवण्या करत असतो. परंतु इन्स्पेक्टर साहेब मात्र काय रे तुझी काही चूक नाही, मग ते 5 करोड रुपये मी घेतले का असे विचारतात. तेव्हा सारंग म्हणतो की काही वाटेल ते करेन, परंतु मी ते 5 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे
ते नक्की फेडेल। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अरे तुझी कंपनी तर बुडाली, मग तू 5 करोड रुपये कुठून फेडशील? आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या मोठ्या भावानेच तुला आमच्या ताब्यात दिले हे लक्षात ठेव। आता आम्ही तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा सांग बरं तू। तेव्हा सारंग रडतच परत इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की साहेब अहो दुसरा खरंच काहीच पर्याय नाही का हो? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आहे ना शिक्षा, कलम 420 7 वर्ष जेलमध्ये खडी फोडायची। तेव्हा सारंग घाबरतो, बापरे नाही नाही असं करतो। आणि साहेब अहो माझा भाऊ येणार आहे ना, माझा सौमित्र दादा मला सोडवण्यासाठी बेल पेपर घेऊन येणार आहे असे तो घाबरतच म्हणतो। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ रणदिवे साहेब असं काय बोलता, आणि 5 करोड रुपयाच्या फ्रॉडवर तुम्हाला बेल मिळेल असं वाटतं का? आणि सगळ्याच वकिलावर विश्वास नाही ठेवायचा हो, आणि घरच्या वकिलावर तर नाहीच नाही। तेव्हा आता सारंग तर घाबरतो, सारंग आणखीनच रडतो, अरे बापरे मी आता काय करू, आता कोणाकडे मदत मागू? म्हणून सारंगला आता खूप टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे आई तर रडत असते, डोळ्यातील पाणी पुसते। ऋषिकेश तेथे बसलेला असतो। जानकी म्हणते की आई किती वेळेस तुम्ही असं टेन्शन मध्ये फेऱ्या मारत राहणार, तुम्ही खाली बसा बरं। आणि आई असं करून कसं चालेल, तुम्ही एकतर काही खाल्लेलं नाही आणि तुम्हाला बीपीचा सुद्धा त्रास आहे, मग हे लिंबू पाणी तुम्ही पिऊन घ्या। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही जानकी मला खरंच नकोय, आणि जोपर्यंत माझा सारंग घरी येत नाही तोपर्यंत खरंच मला काही सुचणार नाही। म्हणून सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं। आणि अगं जानकी त्याला पोलीस तर मारत नसतील ना? जानकी म्हणते की नाही हो आई, काही कसं बोलतात? तर अवंतिका सुद्धा म्हणते की नाही आई असं काही नाही होणार, फक्त ते इन्क्वायरी साठी घेऊन गेले। आणि हे बघा मी सौमित्रालाच कॉल करते, तो येतच असेल कोर्टातून। आणि तेवढाच सौमित्र येतो तर अवंतिका म्हणते की तो बघा आला। तेव्हा सर्वजणी लगेच सौमित्र जवळ येतात। सुमित्रा विचारते की सौमित्र अरे काय झालं? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आई कोर्टातून बेलची पेपर घेऊन आलो। तर आता अवंतिका विचारते की वकीलपत्र, तर सौमित्र म्हणतो की त्याचं वकीलपत्र मीच घेतलेलं आहे, परंतु घरातून मात्र कुणाला तरी एकाला सोबत यावं लागेल, म्हणजे सारंग हे खरं बोलतो यासाठी एक विटनेस लागेल। तर आजी म्हणते की मग ऐश्वर्याला घेऊन जा। तेव्हा सुमित्रा म्हणते की कशाला, आणि तिने या घराचं कमी वाटोळं केलं का म्हणून तिला आता परत घेऊन जायचं। आजी म्हणते की त्यात तिची काय चूक? तर सुमित्रा म्हणते की आई हे बघ त्यात तर तिची चूक आहे जास्त। त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब रागाने सारंगला तिकडे जाऊन बसायला सांगतो। सारंग खाली मान घालत जातो आणि पुन्हा माघारी येतो। इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब मला तुमचा फोन द्या, तेवढी कृपा मात्र तुम्ही करा, म्हणून हात जोडतो। इन्स्पेक्टर साहेब त्याला खेकळतात की गप, परंतु सारंग ऐकायला तयार नसतो। तर प्लीज साहेब मला एक फोन करून द्या, मग खूप असे हात जोडून विनवण्या करतो। आणि ज्या काही त्या मॅडम असतात तर त्यांना सारंगला फोन द्यायला सांगतात। तेव्हा आता सारंग रडतच थँक्यू बोलतो। तर इन्स्पेक्टर साहेब जे मोरे हवालदार असतात तर त्यांना याच्यावर लक्ष ठेवायला सांगतात, हा कुणाला फोन लावतो आणि काय बोलतो यावर लक्ष ठेवा। तेव्हा आता सारंग तर सयाजीला फोन लावतो। तेव्हा सयाजी फोन पाहून फोन उचलत नाही आणि पुन्हा पेपर वाचायला मग्न होतो। परंतु आता सारंग पुन्हा फोन लावतो की डॅडा फोन उचला फोन उचला। आता सयाजीचा जो गडी असतो तो सुद्धा म्हणतो की साहेब अहो कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, तुम्ही फोन उचला। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे माझ्या जावायचा असेल, त्याला पोलिसांनी पकडून नेले म्हणून तो आता मदत मागत असेल। तेव्हा सारंग पुन्हा फोन लावतो तर तो गडी म्हणतो की अहो साहेब मग करा ना मदत। सयाजी म्हणतो की तो काही माझा पोरगा आहे का त्याला 5 कोटी भरण्यासाठी मदत करायची? तेव्हा आता तो गडी म्हणतो की साहेब अहो तो तुमचा जावई आहे आणि त्यांना असं पोलिसांनी पकडून नेलं हे बरं वाटतं का? तुम्ही एक साधा फोन पोलीस स्टेशनला करू शकता। तेव्हा आता सयाजी पाटील त्या गड्यावर रागवतो, तू जास्त शहाणा झाला का? आणि तुला काय वाटलं की हे मला सुचलं नसेल का? आणि आपल्या ओळखीचा इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आता बदली करून तो दुसरीकडे निघून गेलेला आहे, त्यामुळे मी सुद्धा आता काही करू शकत नाही। आणि त्या सारंगने 5 करोड रुपये घेतलेला आहे, साधं त्याच्या नावावर घर सुद्धा नाही, त्यामुळे मी सुद्धा आता काही करू शकत नाही। तो सावकार 5 कोटीवर आडून बसला, मग हे इतके पैसे मी कुठून देणार तू सांग? मग बसून दे त्याला जेलमध्ये। तेव्हा आता तो जो काही आता त्याचा गडी असतो तो म्हणतो की आपल्या ऐश्वर्या ताईंना काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तेव्हा सयाजी म्हणतो की तिला कसा प्रॉब्लेम होईल आणि मी बरा होऊन देईल, काही जरी झाले तरी माझ्या पोटची पोर आहे ती, त्या सारंगरावाचं काय करायचं ते त्याच्या घरचे बघून घेते। आणि काय रे तू काय इथे बघत उभा राहिला? कावेरी ताईंना विचार की मटण शिजले की नाही अजूनपर्यंत, आणि जर शिजले असेल तर ताट मात्र वाढून घेऊन ये, म्हणजे तिकडे आपला जावई जेलमध्ये आणि इकडे सयाजी तर मटणावर ताव मारतो। आणि यामध्ये सारंगला गुंतवण्यात सयाजी आणि तिच्या ऐश्वर्याची चूक असते। आता हेच आता सौमित्रा सर्वांसमोर आजीला सांगत असते, त्या सयाजीने सारंगला कर्ज घेण्यासाठी लावले होते, त्यांनीच बळजबरीने आणि जबरदस्तीने सारंगला त्यावरती सह्या करायला सांगितल्या होत्या, आणि म्हणून आज मात्र माझ्या सारंगवर ही वेळ आली। तेव्हा आजी म्हणते की तो तिचा नवरा आहे ग। तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की हो का? अगं तिचा नवरा आहे, मग इतके पोलीस तिच्या नवऱ्याला घेऊन गेले आणि ती खाली सुद्धा आली नाही। आजी म्हणते की अगं ती कशी जाणार,
तिची कंबर दुखत होते तेव्हा सुमित्रा आजीवरच रागवते की पुरे कर, माझ्या सारंगवर काय ही वेळ आली। तेव्हा आता आजी म्हणते की ठरवा मग कुणाला घेऊन जायचे ते। तर जानकी म्हणते की ऋषिकेश जातील ना, परंतु ऋषिकेश स्पष्ट नाही म्हणतो, मी नाही जाऊ शकत, म्हणून तो आज जायला निघतो। परंतु जानकी ऋषिकेशला अडवते आणि म्हणते की ऋषिकेश, मला माहिती आहे की तुम्हाला खूप राग आला, परंतु आता मात्र तुम्ही राग बाजूला ठेवा, ते तुमचे भाऊ आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना सोडवायला जा। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की त्याने आपलं जगणं मुश्किल केलं होतं, त्यामुळे मी तुझं आता प्रत्येक गोष्ट नाही ऐकू शकत। जानकी आग्रह करत असते तर सुमित्रा म्हणते की जानकी हे बघ, तू त्याला आग्रह करू नको, त्याची काही चूक नाही, कारण मीच केलेले सारंगवर संस्कार आहे ते कमी पडले। आणि आई सुमित्राला म्हणते की चल मी तुझ्या सोबत येते। तेव्हा आता जानकी म्हणते की थांबा आई, कोणी जाऊ नका, मी जाते, माझ्या घरासाठी मला काही एकटीला जरी उभं राहावं लागलं तरी चालेल, म्हणून मी कुणाकडून सुद्धा अपेक्षा नाही ठेवणार। तेव्हा जानकी जायला निघते तर ऋषिकेश तिला थांबायचे म्हणतो आणि तो जानकीला म्हणतो की जातो मी, आणि सुमित्राला म्हणतो की चल। तेव्हा आता जानकी आणि सुमित्राला आनंद होतो आणि ते दोघे निघून जातात। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागावर ऋषिकेश आणि सुमित्र हे पोलीस स्टेशनला येतात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अरे वा, इतक्या लवकर पेपर सुद्धा बनवलेत। तेव्हा आता सारंगला खूप असा आनंद होतो। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतो की बेलचे पेपर्स आणले, पैसे आणलेत का? तेव्हा ऋषिकेश शांत असतो। त्यानंतर आता इकडे जानकी ही ऐश्वर्यासाठी पुरणपोळी घेऊन येते आणि ऐश्वर्या तिला तोऱ्यात म्हणते की तुझा गृहप्रवेश तर झाला, परंतु नानांना ढकलण्याचं सत्य अजून आहे ना तुझ्या वर आरोप, तो हे लक्षात तर आहेस? जानकी म्हणते की हो ना, चांगलंच लक्षात आहे, पण त्या अगोदर तुझं तोंड गोड करावं असं वाटलं, कारण यानंतर आता तुझ्या गुन्ह्याचा प्रत्येक हिशोब तुला चुकता करावा लागेल आणि तुला खूप काही असं भोगावं लागेल। म्हणून जानकी बळजबरीने तिच्या तोंडामध्ये ती पुरणपोळी आता जबरदस्तीने घालत असते। तुझं एक एक सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आहे अशी तिला धमकी देते।